प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेत तुम्हाला आज सासा-सुनांचा वाद ऐकायला मज्जा येणार आहे. पण सुरुवातीला आपण बघतोय या अश्विनने सायलीला ओवाळणी घातल्यामुळे अस्मिताचा जळफळाट झाला आहे. ही सायली म्हणते की भाऊजी, मला तुम्ही ओवाळणी का देताय? हा मान तर अस्मिता द्यायचा आहे ना. कधी कधी मला असं वाटतं ही सायली उगाच खाजून अवधान आणते नाही का. पण आता अश्विन म्हणतो, नाही ग वहिनी, तुझाही मान आहे. अस्मिता रडायलाच येते आता. तुम्ही दोघांनी मला नाही दिली ओवाळणी आणि ह्याने सायलीला बरी दिली. साधी कॅश पण नाही द्या वाटली करे तुम्हाला. आता हे दोघंही जण सोबतच म्हणतात, कारण आम्ही तुझ्यासाठी गिफ्ट आणलंय. आणि काय बाबा, बडे लोक बडी बाते. सोन्याची चैन आणि सोन्याचे कानातले मिळालेत अस्मिताला. बरं आहे बाबा, बडे लोक असो. तर आता हे प्रतापराव म्हणतायत, चला आज काय सुट्टी आहे का तुम्हाला? कामावर नाही जायचं आहे का? अर्जुन म्हणतो, नाही मला जायचं आहे ऑफिसला. आणि मम्मा ते डब्बा देशील ना, ते 2-2 दे हं. या म्हणतात, कल्पनाताई नारळी भात केला आहे, घेऊन जा डब्यामध्ये. अर्जुन म्हणतो, हो मॉम, पण 2 डबे दे. चैतन्य मला टेस्ट पण करायला देणार नाही नाहीतर. आणि इकडे या प्रियाने कसली रांगोळी काढली आहे. माझी 7 वर्षाची मुलगी पण खूप छान रांगोळी काढते प्रेक्षकांनो. आणि तोच प्रश्न सुमन काकूला पडलाय, काय हे तन्वी, अशी काय रांगोळी काढलीस तू? अगं प्रतिमा वहिनी झोपेत पण सुंदर रांगोळी काढायच्या. पण हा जोक आहे प्रेक्षकांनो, झोपेत कोणी रांगोळी काढतं का? आता प्रिया त्यावर भारी उत्तर देते, अगं काय ग काकू, माझ्या आईमध्ये खूप छान छान गुण होते, पण मला रांगोळी नाही काढता येत ग तिच्यासारखी. सगळेच गुण थोडी उतरतात ना मुलीमध्ये. कारण सुमन तिला म्हणते, प्रतिमा वहिनीचे हे गुण नाही उतरलेत तुझ्यात, म्हणून त्यावरती सणसणीत उत्तर देते ती. रविराज म्हणतात, अगं तन्वी, मला तरी कुठे रांगोळी काढता येते, तू माझ्यासारखी आहेस ना. तन्वी म्हणते, हो बाबा, मी अगदी तुमच्यासारखीच आहे, मला पण रांगोळी काढता येत नाही. पण आता इकडे सायली मॅडम गुरुजींना नमस्कार वगैरे करतायत, फळं आणून देत आहेत, त्यामुळे गुरुजी इम्प्रेस झालेत. गुरुजी म्हणतात, काय सून मिळाली आहे कल्पनाताई तुम्हाला, खूप संस्कारी आहे, न सांगता फळं आणले, नमस्कार केला. आता पूर्णाजीला ते लागलं ना जोरात. पूर्णाजी म्हणतात, गुरुजी दुरून डोंगर साजरे बरं का, कोणावर असं मत व्यक्त करू नये, म्हणजे पहिल्या भेटीतच. असो, पूर्णाजीच्या बाबतीत पण हा नियम लागू होतो नाही का. असो, पण मोठ्या माणसांना चॅलेंज नसतं. तर आता हे गुरुजी म्हणतात, पूर्णाजी तुमचा शब्द अखेरचा का बोलवलत मला? त्यावर या म्हणतात, श्रावण आलाय, नेहमीप्रमाणे अभिषेक करायचा आहे, तुमच्या सवडीने करू. ते गुरुजी म्हणतात, हो काही हरकत नाही आहे, पण मला असं वाटलं होतं नवीन सून आहे, त्यामुळे तुम्ही मंगळागौरीचा घाट घालतायत की काय, अशी अपेक्षा होती मला. त्यावर पूर्णाजी म्हणतात, बघू ते नंतर, आधी अभिषेकाचं काय ते बघू. म्हणजे थोडक्यात काय, या गुरुजींनीच भांडणं लावलेत या सासा सुनामध्ये असं म्हणायला हरकत नाहीये, कारण कल्पनाताईंना ही आयडिया जाम आवडली आहे. पण आता इकडे प्रियाचं आणि या राकेशचं औक्षणाचा कार्यक्रम सुरू आहे, यांचं औक्षण वगैरे होत आहे. आणि आता राकेशने काहीतरी पाकिट टाकलंय, तिला बहुतेक कॅश असावी त्यात, असा आपला भ्रम आहे. पण नागराज म्हणतो, अरे बाबा, घसघशीत ओवाळणी दे, तुझ्या काकाला आणि बापाला शोभेल अशी. आणि आता सुमनताई म्हणतात की मी ना तुमच्या सगळ्यांसाठी बदामाचा शिरा केलाय, आणते मी. ते काय ना, असे छान बदाम तुपात परतून घेतलेत मी. आता त्या छान रेसिपी सांगणार असतात प्रेक्षकांनो, यांना सांगूच देत नाही तर रेसिपी, आपल्यालाही जरा म्हणजे मदत होईल वेगळ्या रेसिपी ऐकल्यानंतर. पण नागराज लगेच म्हणतात, तू परत ये सुमन शिरा घेऊन. हे नागराज काका नेहमी पचका करतात बिचाऱ्यांचा. असो, तर आता त्या शिरा घ्यायला गेल्यात आणि रविराजांना फोन आलाय म्हणून ते बाहेर गेलेत. आणि या तिघांना लगेच पुटपुटायची संधी मिळाली आहे. लगेच ही प्रिया म्हणते, हे काय, याच्यात तर काहीच नाहीये, ही काय ओवाळणी टाकली तू? आता त्यावर राकेश म्हणतो, तू माझी खोटी बहीण आहेस ना, मग ओवाळणी पण खोटीच. प्रिया म्हणते, हो का, नाही मी पण काही तुला भाऊ वगैरे मानत नाही, पण जी तुला मानते ना भाऊ, तिला फोन करून बोलवते मी. राकेश म्हणतो, कोणाबद्दल बोलतीयस तू? त्यावर प्रिया त्याला चिडवते, साक्षीबद्दल. थांब, आता साक्षीला बोलवते राखी बांधायला. राकेश म्हणतो, नाही साक्षीला नाही राखी वगैरे बांधायला लावायची. प्रिया म्हणते, हो ना, मग गपचूप मी सांगेल ना तसं ऐकायचं माझं. राकेश म्हणतो, ठीक आहे ऐकतो मी तुझं, पण साक्षीला फोन करून बोलवू नकोस. नागराज म्हणतो, काय अवल्यात पैदा केली आहे मी, पोरीला घाबरतंय. आता इथे ना प्रेक्षकांनो, त्या अण्णांनी त्यांच्या एका खास गुंडाला बोलवलंय आणि त्याला कामगिरी देत आहेत. त्यांनी आधी त्याला धमकवलंय की मी जे सांगतोय ते पहिल्याप्रमाणे सगळा नियम लागू होणार, या कानाचं त्या कानाला कळता कामा नाही, ही खबर तुझ्यात आणि माझ्यातच राहिली पाहिजे. आणि जर का कोणाला कळली तर तेव्हा तो गुंडच सांगतो की हो, म्हणजे तुम्ही 27 तुकडे करणार माझ्या जिबीचे आणि कुत्र्याला खाऊ घालणार, असे त्यांची धमकी देणं झाली आहे. तर अण्णाने त्याला काम सांगितले, त्या वात्सल्य आश्रमात एक मढ पुरून ठेवलं होतं आपण, पण तो अर्जुन सुभेदार माझ्या राशीला लागलाय, तिथे जायचं, ते मडप आहे का नाही ते खात्री करून घ्यायची आणि मला लगेच कळवायचं. काय ना, मला आता रिस्क घ्यायची नाहीये. आता लगेच तो गुंड कामाला लागलाय आणि खात्रीपूर्वक काम होईल असं त्या अण्णांना सांगतोय.
तर आता इकडे मात्र हा अर्जुन चैतन्याला म्हणतो, चल आपण आता वात्सल्य आश्रमात जातोय. चैतन्य म्हणतो, अरे आता कशाला, म्हणजे प्रियाचं अजून ते डेट आलेली नाहीये ना रिक्रिएशनसाठी, तू आत्ता का घेऊन चाललायस. अर्जुन म्हणतो, हे बघ आपल्याला तिथे जाऊन सॉर्ट आउट करावं लागेल, कुठे काय काय पॉईंट्स आहेत ते आपल्याला आधी नोट डाऊन करावे लागतील, म्हणजे प्रियाचा खोटेपणा उघड करायला आपल्याला मदत होईल. सगळे प्रश्न आपल्याला आधी ऑलरेडी तयार करावे लागतील. चैतन्य म्हणतो, अरे हो रे, माझ्या लक्षातच नाही आलं, आपल्याला तिथे जाऊन सगळं वर्कआउट करावं लागेल ना, चल पटकन निघूयात. आणि चैतन्य आणि अर्जुन पण निघालेत त्या आश्रमासाठी जायला. आता हा कोइन्सिडेंट आहे असं इथपर्यंत वाटू शकतं आपल्याला प्रेक्षकांनो, पण पुढे बघा. आता हा जो वाद आहे ना तो फार भारी दाखवला या दोघींचा, तो मी तुम्हाला पूर्ण डिटेल सांगणार आहे. कल्पनाताई पूर्णाईला म्हणतात, अहो पूर्णाई, मी काय म्हणते, गुरुजी म्हणतायत तसं पहिलीच मंगळागौर आहे ना सायलीची. आता त्या गुरुजींनी भुंगा घातलाय यांच्या डोक्यात आणि त्या म्हणतात, सायली तर कधीच काही मागत नाही, आपण करूयात ना तिची हाऊसमौस. पूर्णाजी म्हणतात, मी तिला सून मानतच नाही. कल्पनाताई म्हणतात, पण मी तर तुमच्याकडनं शिकले ना सगळ्या रीतीभाती आवर्जून पाळायच्या, आपण करूया ना तिची मंगळागौर. पण पूर्णाईचा ताठा मात्र कायम आहे. त्या म्हणतात, मी ना प्रत्येक वेळेला या मुलीच्या बाबतीत तुझं ऐकते कल्पना, पण तुला माहिती आहे की मला तुझं मन मोडता येत, जिला मी सून मानत नाही तिचे लाड कशाला करायचे. आता कल्पनाताईंचं पण बरोबर आहे. अहो वर्षाचे हे पहिले सण येत नाहीत पुन्हा पुन्हा, माझ्याकरता तरी हो म्हणा. पण पूर्णाजी मात्र नेहमीप्रमाणे कल्पनाताईंना डावलतात आणि म्हणतात, मला या विषयावर काही बोलायचं नाहीये, विमाल पाण्या तयार आहेत का, आम्ही जेवायला येतोय. आता मात्र कल्पनाताई जरा पेटूनच उठल्यात. आता पूर्णाजी त्यांना बोलवतात, चल ग जेवायला कल्पना. त्या म्हणतात, मी जेवणार नाही. पूर्णाजी ओरडतात, कल्पना तोच विचार करू नकोस. पण कल्पनाताई म्हणतात, नाही मी जेवणार नाही, मला माझ्या सुनेचं कोड कौतुक करायचंय आणि माझ्या सायलीची मंगळागौर होणार नसेल तर मी आजपासून अन्न पाणी घेणार नाही. पूर्णाजी म्हणतात, हा काय वेडेपणा आहे कल्पना, चल जेवायला बस. कल्पनाताई म्हणतात, सॉरी पूर्णाई, पण मी तुमचं ऐकणार नाहीये. पूर्णाजी म्हणतात, तुला ऐकावंच लागेल कल्पना. काय कल्पना, याआधी तू अशी कधी वागली नाहीस. कल्पनाताई म्हणतात, याआधी तुम्ही माझी एखादी इच्छा पूर्ण केली नाही असं कधीच झालं नाही पूर्णाई. पूर्णाई म्हणतात, तू खूप हट्टीपणा करायला लागली आहेस. कल्पनाताई म्हणतात, मी माझ्याच सासूकडून शिकली आहे. पूर्णाई म्हणतात, तू तुझंच खरं करणार आहेस का. कल्पनाताई म्हणतात, हेही मी माझ्या सासूकडनं शिकली आहे. आता सायली म्हणते, आई कशाला वाद घालताय तुम्ही, माझी मंगळागौर नाही झाली तर माझी काही हरकत नाहीये अहो. कल्पनाताई म्हणतात, पण माझी हरकत आहे ना. पूर्णाई म्हणतात, हो का, मग नेमकी कोणाची हरकत आहे, माझ्या सुनेची का या मुलीच्या सासूची. कल्पनाताई म्हणतात, तुमच्याच सुनेची. पूर्णाई, मी माझ्या सुनेला मान मिळावा म्हणून धडपडतीये. पूर्णाई म्हणतात, हे जर माझी सून बोलत असती ना तर माझी सून जेवायसाठी अशी अडून बसली नसती. कल्पनाताई म्हणतात, पूर्णाई, मी ना आता स्वतःलाच प्रश्न विचारला, माझ्या सासूने माझ्या आनंदासाठी काय केलं असतं. मला हेच उत्तर मिळालं की तुम्ही सुद्धा माझ्या आनंदासाठी अन्न सत्याग्रह केलाच असता. सायली मनात विचार करते, हे काय देवी आई, माझ्यामुळे या दोघींमध्ये वाद होतोय, मला सहन नाही होते. आता पूर्णाई म्हणतात, मला वाटलं होतं की माझी सून माझं सगळं ऐकते. आता कल्पनाताई म्हणतात, मलाही वाटलं होतं, माझ्या सासूबाई माझं सगळं ऐकतात. पूर्णाई, मी हक्काने तुमच्याकडे हट्ट केलाय. हां, तो जर तुम्हाला नसेल पुरवायचा तर ठीक आहे, पण मी सुद्धा अन्नाचा एकही कण पोटात घेणार नाही, हे मात्र नक्की आहे. आता ही सायलीमध्ये बोलायला जाते, आई माझ्यामुळे हे नको व्हायला, नका ना माझी मंगळागौर करू. आता कल्पनाताई तिच्यावर ओरडतात आणि म्हणतात, मी आणि माझी सासूबाई बोलतोय ना, तू कशाला मध्ये बोलतीयस. पूर्णाजी म्हणतात, हे बघ कल्पना, तुझी सून जर तन्वी बनून आली असती ना तर मी खूप कोड कौतुक केलं असतं, पण या मुलीची मंगळागौर होणार नाही म्हणजे नाही. पूर्णाजी म्हणतात, मी आता काहीही कोणाचंही ऐकणार नाहीये. आता कल्पनाताई शेवटचा वार देतात, मी पण मग पाण्याचा थेंबही घेणार नाही. आणि पूर्णाजी असा लुक देतात कल्पनाताईंना रागाचा आणि निघून जातात तिथून. आता ही अस्मितामध्ये बोलणार तेवढ्यात कल्पनाताई तिच्याकडे अशा रागाने बघतात. अस्मिता लगेच म्हणते, हो हो समजवते, मी पूर्णाईला समजवते. आणि पूर्णाजीच्या मागे मागे जातीये. सायली आता कल्पनाताईला म्हणते, काय हो आई, माझा विषय सोडला तर तुमच्या दोघींमध्ये कधीच दोमत होत नाही. विमल म्हणते, हो ना, मी पण हा असा वाद पहिल्यांदाच बघतीये. सायली म्हणते, हो त्याचं कारण मीच आहे. विमल म्हणते, अहो सायलीताई, मला असं नव्हतं म्हणायचं. कल्पनाताई तिला समजवतात, अगं सायली, तुझ्यामुळे कशाला काही होईल. अगं माझ्या सुनेचं कोड कौतुक करणं म्हणजे माझा हक्क आहे. तसंही 1 वर्षच हे सण सगळे करायचे असतात. 1 वर्षानंतर मी काहीच हट्ट करणार नाही, मग तर झालं ना.
सायली मात्र मनात विचार करते, वर्ष संपल्यानंतर मी तरी कुठे असणार आहे आई कौतुक करून घ्यायला, पण किती त्रास होतोय तुम्हाला माझ्यामुळे. आता पुढे आपण बघतोय प्रेक्षकांनो, की तो माणूस तिथे पोहोचलाय आणि त्याने अण्णांना फोन केलाय. अण्णा म्हणतो, की कुठे गच्चकला होता रे इतक्या वेळचा. तो म्हणतो, अहो अण्णा, जरा लपत यावं लागलं ना कोणी बघू नये म्हणून. आपण जी खून केली होती ना ती तशीच आहे, तिथे रोपटं लावलं होतं त्यामुळे बॉडी आतमध्येच असणार आहे. आता हा अण्णा म्हणतो, मग ते मड तिथून उकर आणि काय हाडबिडं असतील ना त्याची ती ठिकाण्यावर लाव पटकन, कोणाला न कळायच्या आत. मला आता रिस्क नकोय. आता तेवढ्यात तिथे अर्जुनही पोहोचलाय आणि याला चाहूल लागली आहे या माणसाला, की कोणीतरी येतंय. म्हणून तो अण्णांना सांगतो, अण्णा कोणीतरी येतंय, मी इथून कल्टी मारतोय. आता अण्णांना जरा टेन्शनच आलंय, की ह्या वेळेला तिथे कोण आला असेल. आता प्रेक्षकांनो, खरं तर दिवसा उजेडा हे असले धंदे कोणी करत नाही, म्हणजे जे गुंड लोक असतात, म्हणजे एक आपण फिल्म वगैरे बघतो ना, त्यामुळे मी तुम्हाला हे सगळं सांगतेय. आता त्या माणसाने बघितलंय तिथे अर्जुन आलाय आणि इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय. आता पुढे आपण बघतोय कल्पनाताईंनी सायलीला जवळ घेतलंय आणि सांगताय, की तुझी मंगळागौर मी दणक्यात करणार आहे. सायलीच्या डोळ्यात मात्र पाणी आलंय. आणि ॲज वी ऑल एक्सपेक्टेड, या दोघी कुटीर उद्योगिनी नक्की काहीतरी उद्योग करणार आहे. असा काहीतरी करणार आहे की सायलीला आयुष्यभर लक्षात राहिलं पाहिजे. पण आता हे नेमकं यांच्यावरच उलटणार आहे, हे नेहमीप्रमाणे दाखवतीलच. तर आता हा माणूस नेमका चैतन्यालाच धक्का मारतो. कसं काय बरं, आता हे आपण बघूयात. काय होतं, कसं होतं आणि अर्जुनला पुन्हा एकदा आयतं खोलीत काय हातात मिळतंय म्हणजे या केसच्या बाबतीत, ते आता पुढे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. पण कल्पनाताई आणि पूर्णाजीचा वाद तुम्हाला माझ्या आवाजात ऐकायला आवडला का, मला नक्की कमेंट करून कळवा. आणि हो, मंगळागौरीचे अपडेट आपल्या चॅनलवर एन्जॉय करायला विसरू नका हां, अगदी हटके. त्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. ठरलं तर मग या मालिकेचे डेली रिव्ह्यू. सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय ऑल रिव्ह्यूज. धन्यवाद.